नमस्कार लाडकी बहिणींनो, मी रोहित. लाडकी बहीण योजना अंतर्गत लाडकी बहिणींसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. लाडकी बहिणींनो, जुलै महिन्याचा जो काही हप्ता आहे तो आता जमा होणार आहे. या संबंधाबद्दल जो काही GR आहे तो आता प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी अपडेटसाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. चला तर आता तो GR बघूया लाडकी बहिणींनो. बघा मित्रांनो, तुम्ही इथे बघू शकता, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत निधी वितरित करण्याबाबत हा GR आहे मित्रांनो. महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग शासन निर्णय दिनांक 30 जुलै 2025 चा हा GR आहे मित्रांनो. खाली बघा प्रस्तावना. राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. सदर योजनेअंतर्गत पात्र कालावधी दरम्यान राज्यातील 21 ते 65 या वर्षे वयोगटातील प्रत्येक पात्र विवाहित, विधवा, घटस्फोट, परित्याग आणि निराधार महिला तसेच या कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला तिच्या स्वतःच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरण करण्याद्वारे म्हणजेच DBT द्वारे दरमहा 1500 रुपये इतकी रक्कम देण्यात येते. खाली तुम्ही बघू शकता शासन निर्णय. सन 2025-26 या आर्थिक वर्षात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या मागणी क्रमांक X1 लेख शीर्षक 2235 D 631 अंतर्गत 31 सहाय्यक अनुदान या उद्दिष्टाखाली 28,290 कोटी इतकी अर्थसंकल्पित तरतूद करण्यात आलेली आहे. सदर अर्थसंकल्पित तरतुदीमधून 2,984 कोटी इतका निधी सर्वसाधारण घटकांसाठी वितरित करण्यास शासन मान्यता देण्यात आलेला आहे. बघा मित्रांनो, या GR मध्ये जुलै हप्ता वितरित करण्यासाठी 2,984 कोटी रुपये इतकी शासनाने मान्यता दिलेली आहे. आता जो हप्ता येणार आहे जुलै महिन्याचा तो तुम्हाला 8 ते 10 दिवसात म्हणजे जास्तीत जास्त 8 ते 10 दिवसापर्यंत तुम्हाला तो जुलै महिन्याचा हप्ता तुमच्या बँक अकाउंटमध्ये DBT द्वारे ट्रान्सफर करण्यात येणार आहे. मित्रांनो, ही गोष्ट लक्षात ठेवा. आता जे 26 लाख महिला आहेत अपात्र करण्यात आलेले आहे म्हणजे तात्पुरतं अपात्र करण्यात आलेले आहे, त्यांना या महिन्यात हप्ता मिळतोय का ते आता आपल्याला वाटप झाल्यानंतर ते बघायला मिळेल. जे काही 26 लाख महिला आहे त्यांना अपात्र करण्यात आलेले आहे, ते तात्पुरता अपात्र करण्यात आले आहे. त्यांना आता या जुलै महिन्याचा हप्ता मिळतोय का समजेल पुढच्या काही दिवसांमध्ये. 26 लाख महिलांमध्ये कोणाकोणाला हप्ता येतोय तर लक्षात ठेवा लाडकी बहिणींनो, ज्यांना जूनचा हप्ता आलेला आहे त्यांना जुलैचा हप्ता नक्कीच येणार आहे. बघूया याच्या पुढे आता काय होणार आहे. तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद लाडकी बहिणींनो.